नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना जर नेहमीच्या कस्टमरच्या मापामध्ये चेंजेस झाले, म्हणजे जर माप वाढलं कस्टमरचे आणि ऑलरेडी आपल्याकडे पेपर कटिंग त्यांच्या मापाची आहे, तर त्याच पद्धतीने पेपर कटिंगमध्ये सुद्धा कशा पद्धतीने वाढवायचं आणि पेपर कटिंग कशी करायची, तर तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर बघा, उंचीमध्ये काहीही चेंजेस करायचा नाही. उंची 15 इंच आहे, तर तेवढीच 15 इंच घेतलेली आहे. आणि छाती जी आहे तर ती 34ची आहे. त्यामध्ये ना फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा वाढायचं, कारण चेस्टमध्ये माप वाढलेलं नाही आहे. माप कशामध्ये वाढले, तर कंबर जी आहे तर ती 28 होती, तर तिथे कंबर 30 झालेली आहे. पुढचा गळा 7, मागचा गळा 10, तो बरोबर जसा आहे तसाच आहे. उंचीसुद्धा तशीच आहे. फक्त बाहीमध्ये सुद्धा चेंजेस झालेले आहेत. बाही लांबी तर ठीक आहे बरोबर तेवढीच, परंतु दंडघेर आणि मोंड्यामध्ये आणि कमरेमध्ये हे 3 बदल झालेले आहेत. तर त्याचनुसार आपण पेपर कटिंग ठेवून ब्लाऊजमध्ये काय चेंजेस करायचे, पेपर कटिंग मध्ये काय चेंजेस करायचे, कुठे वाढवायचं, तर तेच मी तुम्हाला दाखवते बघा. तर असे चेंजेस झालेले आहेत. त्यासाठी मी पेपर कटिंग आहे का तर ती आधी बाजूला ठेवून घेतली. यानंतर हे जे आपण अस्तर घेतलेलं आहे, 1 मीटर टोटल अस्तर आहे, कारण याची बाही लांबी जास्त असल्यामुळे 1 मीटर अस्तरचा कपडा हा लागतो याला. तर बघा, अस्तर हे डबल फोल्डेड आणि बंद बाजू जी आहे मी बसलेले आहे तर त्या बाजूला ठेवलेली आहे आणि अस्तर अशा पद्धतीने मी ठेवून घेतलं. यानंतर बघा, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट योगपट्टी हे 3 पार्ट ठेवून आपल्याला कटिंग करायचं आहे. तर ते कशा पद्धतीने ॲडजस्ट करून कसे ठेवायचे, कारण आपल्याला यामध्ये वाढवायचं सुद्धा आहे, त्यामुळे साईडला सुद्धा मार्जिन राहिलं पाहिजे. याच मापाप्रमाणे तुम्ही ठेवून घ्या. तुमच्या अस्तरवरती कशा पद्धतीनं ते बसतं, कसं ठेवून घ्यायचं, तर ते तुम्ही तुमच्या ॲडजस्टनुसार ठेवून घ्या. आणि बघा, मार्किंग करून घ्या. जसा पेपर कटिंग आहे का तर तशा पद्धतीने मार्किंग करून घेते आणि पुढे सांगते. मार्किंग करून झाली ना, मग नंतर सांगते मी पुढे काय चेंजेस करायचे. तर ते सर्वात आधी मी जसं आहे तशी बघा मार्किंग करून घेतली. जसं आपल्याकडे ऑलरेडी पेपर कटिंग होतं तर तशा पद्धतीची मी मार्किंग केली. 4 टक्स ब्लाऊजचा हे पेपर कटिंग आहे. तर यानंतर बघा, आपल्याला उंचीमध्ये तर वाढवायचं नाही. चेस्टमध्ये आपला बदल फक्त अर्धा इंचाचा झालेला आहे, म्हणजे आपल्याला फक्त पाव इंच सिलाई मार्जिन वाढवायची आहे. म्हणजेच चेस्टच्या तिथे, मोंड्याच्या तिथे, म्हणजे स्टेपच्या 2 रेषा एवढं मार्जिन आपल्याला फक्त वाढवायचं आहे. तर त्यासाठी जसं आहे तसं मी 8.25 वरती आधी मार्किंग करून घेतलं. यानंतर पुढे 2 इंच सिलाई मार्जिन, तर बघू शकता बरोबर आपलं टेपच्या 2 रेषा एवढं मार्जिन वाढलेलं आहे. आणि कमरेच्या साईडला काय करायचं आहे, आपल्याला कंबर ही 30 झालेली आहे, म्हणजे कमरेमध्ये जवळजवळ 2 इंच वाढलेलं आहे. 2 इंच म्हणजे जवळजवळ अर्धा ते पाऊण इंच आपल्याला सिलाई मार्जिन लागणार आहे. तर कमरेचं मार्किंग केलं, 1 इंच टक्ससाठी टाकले आणि पुढे 1 इंच सिलाई मार्जिन. तर अशा पद्धतीने फिटिंगच्या साईडला मी वाढवून घेतलेलं आहे बघा. तर फिटिंगच्या साईडला बरोबर एवढं आपलं मार्जिन वाढलेलं आहे. ऑलरेडी मार्जिन हे पेपर कटिंगमध्ये सुद्धा वाढलेलं होतं, परंतु माप वाढल्यामुळे इथे सुद्धा आपण वाढवलेलं आहे. तर मोंडा आधी जो आहे तर तो 6 इंचाचा मोंडा होता. शोल्डर मी 5.5च ठेवणार आहे. मोंडासुद्धा वाढवायचा आहे आपल्याला, तर मी मोंडा 6.25 इंच केलेला आहे. आणि खालच्या साईडला सुद्धा पाव इंच खालच्या बाजूने मोंडा घ्यायचा बघा. मी चॉकच्या ना दुसऱ्या कलरने मार्किंग करून घेते, जिथे जिथे आपण वाढवलेलं आहे, त्यामुळे चेंजेस केलेले आहेत तर ते कसे लक्षात येतील. हे वेगळ्या कलरनी जर केलेलं आहे का तर ते मध्ये आपले एवढे चेंजेस झालेले आहेत, असं तुम्ही लक्षात घ्या. यानंतर ना इथे मार्जिनसुद्धा आतल्या बाजूला घ्यायचं थोडंसं, कारण मोंडा आपला खाली पाव इंच खाली गेलेला आहे, त्यामुळे गोल आकार हा मोंड्याचा आकारसुद्धा पाव इंच खालच्या साईडने जाणार आहे. तर तशा पद्धतीने मी काय करणार आहे, मार्किंग करून घेतलं बघा. खाली पाव इंच मार्किंग केलेलं आहे आणि अशा पद्धतीने जेवढी लांबी आहे का ती फक्त मी एकदा चेक केली आणि मोंड्याला आकार देऊन घ्यायचा. जसा आहे का पाव इंच फक्त खाली जाणार आहे आता, तर त्या पद्धतीने मी मोंड्याला आकार देऊन घेते. तर बघा, अशा पद्धतीने मी आकार देऊन घेतलेला आहे. आणि जर तुम्हाला असा आकार जमत नसेल किंवा स्केल नसेल तर सरळ बघा अशा पद्धतीने याचं सेंटर काढायचं दोन्ही साईडचं आणि सेंटरवरनं आकार द्यायचा. आणि आकार थोडासा खालच्या बाजूला येत आहे, कारण आपण मोंड्यामध्ये थोडंसं पाव इंच एक्स्ट्रा वाढवलेलं आहे, तर त्यामुळे अशा पद्धतीने बघा
फ्रंट साईडला सुद्धा मोंडा खाली आपल्याला घ्यायचा असल्यामुळे फ्रंट साईडला सुद्धा ॲज इट इज तीच पद्धत वापरायची. पण पुढच्या साईडला आहे का, तर जे आपण इकडे पाव इंच वाढवलं आहे तर पुढच्या बाजूला म्हणजे अर्धा इंच वाढवायचं आणि खालच्या बाजूने 1 इंच वाढवायचं. तर अशा पद्धतीने मार्किंग वाढवून घ्यायचं. याला सुद्धा फिटिंगच्या बाजूने वाढवलेलं आहे पुढच्या पार्टला सुद्धा. आणि मोंडासुद्धा 6.25 इंचावरती केलेला आहे, 6 इंच होता. आणि आतल्या साईडला 1.25 इंचावरती मी मोंड्याचा गोलाकार हा जसा आहे तर तसा थोडासा फक्त टेपच्या 2 रेषा एवढं आतल्या साईडला येऊन याला मार्किंग करून घेतलं अशा पद्धतीने. तर बघा व्यवस्थित मार्किंग करून वाढवलेलं आहे. तर योगपट्टीमध्ये आपल्याला कसं वाढवायचं आहे तर ते सांगते. उंचीमध्ये योगपट्टीसुद्धा आपल्याला वाढवायची नाही, फिटिंगमध्ये वाढवायची आहे. बघा अशी ठेवून घ्यायची योगपट्टी आणि ती मार्किंग किती येते तर तेवढं ना 3 इंच आलेलं आहे. पण ऑलरेडी आपण आधी टक्स टाकून घेणार आहोत, 4 टक्सचा ब्लाऊज असल्यामुळे. तर टक्स टाकलेलं 1 इंच तरी आपण कट करायचं आणि 2 इंच मार्जिन वाढवायचं. 1.5 ते 2 इंच मार्जिन 1.5 जरी वाढवलं तरी ॲडजस्ट होऊन जातं. तर बघा एवढं मी खालच्या साईडला मार्जिन वाढवलं, योगपट्टीसुद्धा वाढवलेली आहे. तर तशा पद्धतीने जिथे जिथे मी वाढवलेलं आहे मार्किंग तर ते बघा मार्क करून घेते. बरोबर तुमच्या लक्षात येईल कुठे कुठे मी वाढवलेलं आहे. त्यासाठी फक्त मी तुम्हाला मार्किंग करून अशा पद्धतीने रेष ओढून दाखवते की इथे इथे आपले एक्स्ट्रा आपण वाढवलेलं आहे. पेपर कटिंगमध्ये बरोबर असल्यामुळे तर फक्त आपल्याला माप वाढल्यामुळे आपण अशा पद्धतीने रेडी पेपर पॅटर्न ठेवून कशा पद्धतीने वाढवायचं तर तेच तुम्हाला मी दाखवलं. आणि आता फक्त आपली बाही जी आहे तर ती कशी वाढवायची ते तुम्हाला दाखवते. आणि यानंतर अशा पद्धतीने वाढवून घेतल्यावर हे पूर्ण जे आहे तर ते कटिंग करून घ्यायचे. अस्तरचे पार्ट जे आहे तर ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे. यानंतर पुढचा पार्टसुद्धा ॲज इट इज अशाच पद्धतीने कटिंग करून घ्यायचा. बघा मोंड्याचा आकार जसा आहे तशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचा. शोल्डरच्या तिथून सुद्धा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. आणि हा जो गळा आहे का गोल असा म्हणजे न्यू पॅटर्नमधील गळा आहे हा, पुढचा सुद्धा गळा अशा पद्धतीने योगपट्टीसुद्धा कटिंग करून घेतली. आणि आता हे तिन्ही पार्ट आपण वाढवून कटिंग करून घेतलेले आहेत. आता फक्त आपल्याला बाही कशा पद्धतीने कटिंग करायची तर ते तुम्हाला मी दाखवते. तर 4 फोल्डेड बाही मी करून घेतलेली आहे, कारण 4 फोल्ड आपल्याला लागणार आहेत बाही काढण्यासाठी. म्हणजे 2 बाही आपल्याबरोबर निघतात. अस्तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं, एकावरती एक ठेवायचं, 4 फोल्डेड करायचा. जर कपडा तिरका वगैरे असेल तर स्केलच्या सहाय्याने सरळमध्ये रेष आखून घ्यायची, जेणेकरून मापामध्ये थोडं कमी जास्त वगैरे होत नाही त्यामुळे. तर याची बाही लांबी आहे 11 इंच आणि त्यामध्ये मी 1.25 इंच शिलाई मार्जिन म्हणजेच 11.25वरती मी मार्किंग करून घेणार आहे. तशीच पुढच्या कडीला सुद्धा कमी जास्त होऊ नये म्हणून 11.25वरती मार्किंग करून घेतली. आणि ह्यासुद्धा साईडला सरळमध्ये एक स्केलच्या सहाय्याने सरळ रेष आखून घेतली. बघा यानंतर ना मोंढा रुंदी जी आहे तर ती मी 9 इंच घेणार आहे. 8.25 घेतली तरी चालतं, परंतु 1/2 इंच एक्स्ट्रा राहिली तरी बाहीमध्ये काही नाही, 9 इंचाची घेणार आहे. कारण आपलं मार्जिन जे आहे चेस्टमध्ये वाढलेलं असल्यामुळे अशा पद्धतीने बघा पुढे 8.25 घ्यायचं होतं, परंतु इथे 9 घ्यायचं होतं, 8च राहिलेलं आहे. त्यामुळे 1 इंचाचा आपल्याला अस्तरला जॉईंट द्यावा लागेल. तर त्या पद्धतीने मोंढा खोली जी आहे तर ती 11 इंचाची फुल बाही लांब बाही असल्यामुळे मी 3.5 इंचाची मोंढा खोली दिलेली आहे वरच्या साईडनं बघा खाली. आणि तिथून खाली अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं व्यवस्थित. आणि जे आहे तर ते 9 इंचावरती ठेवून अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. बघा 9 इंच घेऊन मी मार्किंग करून घेतलं. तिथून खाली 1.5 इंच घेतलेलं आहे सरळमध्ये. आणि ही खालच्या साईडने पुन्हा बंद बाजूने सुद्धा 1 इंच वरती घेतलं. आणि मग आता स्केलच्या सहाय्याने काय करायचं, क्रॉसमध्ये रेष आखून घ्यायची. स्केलच्या सहाय्याने बघा क्रॉसमध्ये रेष आखली की पुढे दंडघेर टाकायचा. तर दंडघेरामध्ये काय बदल झालेला आहे तर दंडघेरामध्ये बदल असा झाला की दंडघेर आधी 9-9.5चा होता तर 10.5चा झालेला आहे. त्यामुळे मी 5.5 वरती एक मार्किंग केलं, पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. दंडघेराच्या साईडने आपल्याला जॉईंट द्यायची गरजच नाही आहे, फक्त मोंड्याच्या तिथे थोडासा जॉईंट येणार आहे. तर बघा स्केलच्या सहाय्याने मी बाहीला आकार देत आहे. जर स्केल नसेल तर तुम्ही व्यवस्थित मार्किंग करून अशा पद्धतीने बाहीला आकार देऊन घ्या. तर बघा गोलमध्ये मी आकार दिला. यानंतर अशाच पद्धतीने फक्त वरच्या साईडने जी बंद बाजूने स्केल थोडीशी वरती ढकलली आणि बघा पुढच्या मोंड्याचा सुद्धा आकार मी अशाच पद्धतीने देऊन घेतला.
आणि असा बाहीला आकार दिला की नंतर मी काय करणार आहे, ज्यावेळेस स्टिचिंग करायचं आहे ब्लाऊज तर त्यावेळेस व्यवस्थित कटिंग करून व्यवस्थित स्टिचिंग झाल्याच्या नंतर परत एकदा मार्किंग करून कटिंग करणार आहे. आता फक्त आपण बाहीच्या आकारानुसार फक्त अस्तर कटिंग करून घेणार आहोत आणि जॉईंट वगैरे दिल्याच्या नंतर परत व्यवस्थित प्रॉपर कटिंग करून प्रॉपर बाही जोडून त्यावेळेस सुद्धा एकदा मार्किंग करून चेक करायचं. त्यामुळे आता सध्या मी कुठेच पुढेच्या साईडला कटिंग करणार नाही. तर बघा, अशा पद्धतीने नेहमीच्या कस्टमरच्या मापामध्ये जर बदल झालेला असेल, माप वाढले असेल तर कशा पद्धतीने तयार पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करायचं हेच आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं. तर चला, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर.